नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण अतिशय सुंदर अशी कविता ग दि माडगूळकर यांनी लिहिलेली ऐकणार आहोत. जुन्या बालभारती पुस्तकामध्ये ही कविता होती. अतिशय छान असे शब्द आहेत आणि आपल्याला लहानपण नक्कीच आठवणार आहे. बालभारती मराठी 1970 ते 1985 मधील ही जुनी कविता आहे बघा. तर ऐकूयात. इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, देवाचे घर बाई उंचावरी, देवाचे घर बाई उंचावरी, ऐक मजा तर ऐक खरी, निळी निळी वाट निळे निळे घाट, निळ्या निळ्या पाण्यांचे झुळ झुळ पाट, निळी निळी वाट निळे निळे घाट, निळ्या निळ्या पाण्यांचे झुळ झुळ पाट, निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी, निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी, देवाचे घर बाई उंचावरी, देवाचे घर बाई उंचावरी, ऐक मजा तर ऐक खरी, चांदीच्या झाडांना सोन्याची पाने, चांदीच्या झाडांना सोन्याची पाने, सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे, सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे, सोन्याची केळी सोन्याचा पेरू, सोन्याची केळी सोन्याचा पेरू, सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी, सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी, देवाचे घर बाई उंचावरी, ऐक मजा तर ऐक खरी, देवाच्या घरात गुलाबाची लादी, मऊ मऊ ढगांची अंथरली गादी, देवाच्या घरात गुलाबाची लादी, मऊ मऊ ढगांची अंथरली गादी, चांदण्यांची हंडी चांदण्यांची भांडी, चांदण्यांची हंडी चांदण्यांची भांडी, चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी, चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी, देवाचे घर बाई उंचावरी, ऐक मजा तर ऐक खरी, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, देवाचे घर बाई उंचावरी, देवाचे घर बाई उंचावरी, ऐक मजा तर ऐक खरी, ऐक मजा तर ऐक खरी. बालभारती पुस्तकामधलं हे किती सुंदर गाणं. अशी गाणी, अशा कविता आता ह्या सध्याच्या बालभारती पुस्तकामध्ये सुद्धा असायला हव्यात आणि चालीवर ते म्हणून घेतलं पाहिजे. कारण तेवढा क्षण, तेवढी वेळ मुलं नक्कीच स्वतःला विसरून जातील, अवतीभोवतीला विसरून जातील आणि आनंदी होतील. तुम्हाला काय वाटलं? व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.